नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. भाजपा, काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, आम आदमी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, NPP या 6 पक्षांनी गेल्या वर्षीचं उत्पन्न जाहीर केलं असून या पक्षांचं 2022 ते 2023 सालचं उत्पन्न 3077 कोटी एवढं आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म अर्थात NDR या संस्थेने राजकीय पक्षांच्या उत्पन्नाबाबतचा अहवाल जाहीर केला आहे, ज्यामध्ये भाजपाचं सर्वाधिक 2361 कोटी तर काँग्रेसचं 452 कोटींचं उत्पन्न आहे. 6 राजकीय पक्षांमध्ये भाजपा सर्वाधिक श्रीमंत पक्ष आहे. भाजपाचं उत्पन्न या पक्षांच्या एकूण उत्पन्नापेक्षा 76.73% एवढं आहे, तर काँग्रेसचं एकूण उत्पन्न हे 14.70% एवढं आहे. यावर्षी भारतीय जनता पक्षाकडून 1361 कोटी तर काँग्रेस पक्षाकडून गेल्या वर्षी 467 कोटी रुपये एवढा खर्च झालाय. पाहूयात कोणत्या पक्षाला निवडणूक रोख्यातून किती रक्कम मिळाली ग्राफिक्सच्या माध्यमातून. पक्षांना निवडणूक रोख्याद्वारे प्राप्त रक्कम: भाजपा 1294.15 कोटी, काँग्रेस 171.02 कोटी, आम आदमी पार्टी 45.45 कोटी. मावळ लोकसभा मतदारसंघावर आता वंचित बहुजन आघाडीनेही आपला दावा सांगितला असून हा मतदारसंघ आमचा हक्काचा असून वेळप्रसंगी आम्ही स्वबळावर लढू असं मत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी व्यक्त केलंय. त्याच्यामध्ये एक आम्हाला दिसून आलं की आता मावळ लोकसभेमध्ये जे उमेदवार आहेत ते लूज आहेत. कुठलंही त्यांचं काम नाही आहे. त्यांचं कुठलंही मला वाटतं मावळच्या मतदारसंघातल्या लोकांनी त्यांना ठोकरलेलं आहे आणि म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही विनंती करणार आहे, साकडं घालणार आहे की साहेब, हे मावळ मतदारसंघ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की आपला मानणारा वर्ग खूप मोठा आहे आणि या मतदारसंघात जर आपला उमेदवार जर दिला तर 100% जास्तीत जास्त मतांनी निवडून येईल असं आम्हाला खात्री आहे. कारण की आपण पाहिलं असेल गेले 2 ते 3 वर्षामध्ये जे मावळचा जो विकास झालेला आहे तो विकास नसताना हा भकास झालेला आहे. कारण की लोकांना फक्त मी खासदार कसा होईल आणि मी आमदार कसा होईल याच्यावर जास्त त्यांचा जास्त लक्ष असल्यामुळे आता लोकांचा रोष या उमेदवारावरती निघणार आहे आणि या पक्षांवरती निघणार आहे. त्यांना एकच पर्याय म्हणजे पर्याय एकच तो आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब. म्हणून मावळ मतदारसंघ, मावळ लोकसभा मतदारसंघ हे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 28 जागापैकी ही सुद्धा म्हणजे लोकसभा आमची महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आम्ही इथून लढणारच आणि लढणार. आदरणीय साहेबांना म्हणणार इथला उमेदवार वंचितच असणार आहे आणि महाविकास आघाडीबरोबर इथे झाली तरी आम्ही ही जागा मागून घेणार. आजपासून इयत्ता 10वीच्या शालांत परीक्षेला सुरुवात झाली. आज पुण्यात 10वीच्या विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देत स्वागत करण्यात आलंय. मुलांवरचा ताण कमी करण्याच्या उद्देशानं पिंपरी चिंचवडमध्ये 10वीच्या परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आलं असून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी विविध परीक्षा केंद्रावर चोख व्यवस्था करण्यात आली. दत्तक पालक योजनेअंतर्गत प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष केंद्रित करून त्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी पूर्णपणे तयार केलं, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लाभ झाला आहे. आज आमचा 10वीचा पहिला पेपर आहे. सर्व शिक्षकांनी आमच्याकडून खूप चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही आहे. आम्ही पूर्ण कॉन्फिडन्सने पेपर देणार आहे आणि चांगला पेपर लिहिणार आहे. सर्व शिक्षकांनी आम्हाला पूर्ण साथ दिली. वर्षभर खूप चांगल्या प्रकारे आमच्याकडून तयारी करून घेतली आणि आता आम्ही पेपर लिहिणार. नमस्कार, माझं नाव थिटवे तृप्ती अशोक. मी श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय माध्यमिक विद्यामंदिर या शाळेत शिकत आहे. आज आमचा बोर्डाचा पहिला दिवस आहे. तसं मनात खूप धाकधूक होते, परंतु आज आमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. त्यामुळे आम्ही जिद्दीने सामोरे जाणार आहोत. तसेच आमच्या शाळेने दत्तक पालक योजनेच्या स्वरूपात जो अभ्यास घेतला त्याप्रमाणे आम्ही अभ्यास केला आहे. सेल्फ स्टडीसुद्धा आमचा चांगल्या रीतीने झाला आहे. तर या परीक्षेमध्ये आम्ही चांगले यश संपादन करू हीच आम्ही हमी देतो. केंद्र क्रमांक 1149 संतोष काळे सर.
तर या केंद्रावरती सर्व व्यवस्था छान प्रकारे उपलब्ध करण्यात आलेली आहे. मुलांना कुठल्याही ताणतणावाचं इथं कुठलंही म्हणजे त्यांना काही अडचण नाही आहे. सर्व व्यवस्था पोलीस यंत्रणा आहे. आमच्या केंद्रावरती अगदी पहिल्यापासून कुठल्याही बाह्यचा गोष्टींचा त्रास होत नाही आहे आणि चांगल्या प्रकारे केंद्र या ठिकाणी सुरळीत सुरू झालेलं आहे. आजच्या या केंद्रावरती एकूण तब्बल 212 विद्यार्थी SSC बोर्ड मार्च 2024साठी प्रविष्ट झालेले आहेत. यामध्ये मुलं आणि मुली या ठिकाणी परीक्षेला बसलेले आहेत. आजच्या या परीक्षेच्या प्रसंगी मुलांना कुठलाही ताणतणाव कुठलंही टेन्शन न येण्यासाठी आमच्या संस्थेचे सूरज लांडे स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय सूरज लांडे पाटील यांच्या हस्ते, त्याचबरोबर लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आगे सर, स्वामी समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय डोले सर आणि गुरव मॅडम या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना फूल देऊन पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी पालकांच्या वतीने स्वागत केलेले आहे आणि अगदी फ्री मुक्तपणाने मुलांनी उड्या मारत या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आणि नक्कीच मला अपेक्षा आहे की मुलं चांगल्या प्रकारे आजचा पेपर सोडवतील. काय अडचण नाही याच्यामध्ये. पुणे परिसरात सेमीकंडक्टर उद्योगासाठी तब्बल 1100 कोटी रुपयांची तरतूद होणार असून या संदर्भातील मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचं विधान केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केले. सेमीकंडक्टर उत्पादन करण्यासाठी देशभरातील विविध शहरांमधून मागणी असली तरी पुणे परिसरातून यासाठी विशेष रस दाखवण्यात येतोय. इलेक्ट्रॉनिक उद्योगात महत्त्वाचा समजला जाणाऱ्या सेमीकंडक्टर उपकरणासाठी केंद्र सरकारनं तयार केलेल्या नवीन धोरणामुळे केवळ 2 वर्षात तब्बल 2.5 लाख कोटींची गुंतवणूक होणार असून त्यातील 1100 कोटी रुपयांची गुंतवणूक पुणे परिसरात होण्याची शक्यता असून मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली. पुण्यातील पाषाण परिसरात अतिक्रमण विभागानं मोठी कारवाई केली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांनी. पुणे महानगरपालिकेकडून आज पुणे बेंगळुरू महामार्गावर पाषाणजवळ अतिक्रमण विरोधी मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुणे महानगरपालिकेकडून मागच्या अनेक दिवसांपासून अतिक्रमण विरोधी कारवायांनी जो आहे तो जोर धरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर आज पाषाणजवळ जी आहे ती मोठी कारवाई झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई जी आहे ती पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आल्याचं एकंदरीत चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. अतिक्रमण विरोधी कारवायांनी जोर पकडलेला पाहायला मिळतोय. पुणे महानगरपालिका जी आहे ती पुणे शहरातली ही अतिक्रमणं जी आहेत ती काढून टाकण्यासाठी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच पार्श्वभूमीवर आज ही पाषाणजवळ जी आहे ती मोठी कारवाई झाल्याचं पाहायला मिळतं. कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई जी आहे ती पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आली. अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324. पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. 7 लाख रुपये किमतीचे 15 तोळे सोन्याचे दागिने या सराईत गुन्हेगाराकडून सिंहगड रस्ता पोलिसांनी जप्त केलेत. सुमित गोविंद इंगळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. माननीय पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर, आमचे ECP साहेब शेवाळे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे आमचे स्पेशल पथक याच्यावरती कामाला लावलं होतं. त्या पथकामध्ये API निकम साहेब आहेत, PSI पांडवलकर आहेत आणि DBची संपूर्ण टीम यांनी साधारणतः सलग 15 दिवस याच्यामध्ये काम करून ह्या अतिशय वेगळ्या पद्धतीने ह्या आरोपीचा मागोवा काढला आणि ह्याच्यामध्ये एक आरोपी 23 तारखेला आम्ही अटक केलेला आहे आणि 23 तारखेला अटक करून या सर्व 8 गुन्ह्यामधला महिलांच्या गळ्यातले जे दागिने चोरीला गेले होते त्या सर्व दागिने याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेले आहेत. या आरोपीचं यापूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्याच्यावरती अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
आणि सध्या तो आमच्याकडे पोलीस कस्टडीमध्ये आहे. यापूर्वीचे गुन्हे बार्शीला आहेत आणि शिरवळ सातारा जिल्ह्यामध्ये. मोटरसायकलवर जायचं, टेहाळणी करायची आणि महिलांच्या गळ्यातले दागिने हिसकावून न्यायची ही मोडस. नाही, एकटाच माहिती काढली, जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीने काढली, परंतु काढली माहिती. चांगलं काम केलं. नाही सांगता ते सांगणं म्हणजे पुन्हा चोराला सावध करण्यासाठी. त्याच्यामध्ये आमच्या 2 अधिकाऱ्यांच्या बरोबर, इतर DB पथकाबरोबर पोलीस अंमलदार देवा चव्हाण, पोलीस अंमलदार सागर शेडगे आणि राजू वेंगरे ह्या तिघांनी याच्यामध्ये विशेष कष्ट करून त्या आरोपीपर्यंत पोहोचलेले आहेत. जवळपास 15 दिवस सलग आरोपीच्या कंटिन्युअस मागावर होते. कुठलाही त्याच्यामध्ये क्लू नव्हता. अशा परिस्थितीत ही डिटेक्शन झाली. त्याचे व्हिडिओ CCTV फुटेज आहेत, कसे तुम्ही बघून चालवतच करायचं, चालता ओढायचं. विशेष करून तो काय वयोवृद्ध महिला बघायचं, क्षणभर थांबायचं आणि खेचायचं आणि पळायचं. कुठला आरोपी मूळचा बार्शीचा आहे आणि आता राहिला पिंपरी चिंचवडच्या हद्दीमध्ये आहे. सध्या सराईच आहे. त्याच्यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. विदर्भात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. आज एक तीव्र पश्चिमी विक्षोभ पश्चिमेकडून उत्तर भारतावर येत आहे. त्याबरोबर जोडलेली एक द्रोणिका रेषा अरबी समुद्रापर्यंत जात आहे. त्यामुळे अरबी समुद्राकडून आर्द्रता मिळाल्यामुळे उत्तर व मध्य भारतातील सिस्टीमची तीव्रता वाढत आहे. या व्यतिरिक्त नैऋत्य राजस्थानामध्ये वाऱ्याची एक चक्रीय स्थिती तयार झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरातून चक्रवातीय वाऱ्यांमुळे राज्यात आग्नेय वाऱ्यांबरोबर सुद्धा आर्द्रता येत आहे. यावर आधारित हवामानाचा अंदाज व इशारा अशा प्रकारे असेल. कोकण गोव्यामध्ये आज तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व पुढील 4 दिवस हवामान कोरडे राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व गारा देखील पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये पुढील 48 तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये आज तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच उद्या विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव, नाशिक व औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाटासहित सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे व गारा पडण्याची शक्यता आहे. हवामानाच्या सिस्टीमचा प्रभाव राज्याच्या संपूर्ण भागामध्ये येत्या 48 तासात राहील. राज्यामध्ये किमान तापमानात 3 तारखेनंतर घट होण्याची शक्यता आहे. पुणे व आजूबाजूच्या परिसरात येत्या 48 तासात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र आकाश मुख्यतः निरभ्र राहील. 3 तारखेनंतर किमान तापमानामध्ये जवळजवळ 4 डिग्री सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे पुणे व आजूबाजूच्या परिसरात. कमाल तापमानात मात्र फारसा बदल होणार नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आंदोलनासंदर्भात मोठं भाष्य केलंय. पाहुयात मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणालेत. आज मी सुट्टी घेतोय आणि आंतरवालीकडं आज जातोय, जिथं आंदोलनाचं मुख्य मराठा समाजाचं केंद्र आहे. त्या ठिकाणी आज आणि उद्या 2 दिवस मी आंतरवालीमध्ये आहे. परवा लग्नाच्यासाठी धाराशिव जिल्ह्यात भूम आणि सोलापूर जिल्ह्यात वांगी इथं लग्नासाठी जाणार आहे. त्याच निमित्तानं
भूममध्ये पण बैठक आहे, संवाद बैठक म्हणून मराठा समाजाची. त्यानंतर 3 तारखेचा हा विषय. 4 तारखेला सोलापूर जिल्ह्यातच गावाचं नाव आहे मोहोळमध्ये बैठक आहे बहुत. ती यादी कुठे? वैराळ, मोहोळ आणि शेटफळ इथं 4 तारखेला संवाद बैठक आहे. आणि 2 दिवसाचाच टाकलेला आहे, कारण शरीर किती साथ देते काय हे बघायचं. 4 तारखेला सोलापूर ना पूर्ण दिवस? हो हो, पूर्ण दिवस सोलापूर. पुन्हा बीडला पण एक मोठा वारकरी संप्रदायाचा मोठा सप्ताह आहे. 5ला बीडमध्ये, बीड जिल्ह्यात गवळवाडी म्हणून आहे, तिथं मोठा सप्ताह आहे असं ठरलंय. याचबरोबर आता हा झाला बैठकीचा विषय. आता मराठा समाजाला एक विनंती आहे की आपले जे आंदोलनं ठरलेले आहेत त्यावरती आपण जे स्थगित केलेले आहेत ते तसेच त्याचं रूपांतर आपण ज्यांना शक्य आहे त्यांनी आपण आपल्या गावात आणि शहरात साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनात केलेलं आहे, किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी करायचं. नसता सध्या जे राज्यात घडामोडी जाणून बुजून षडयंत्र रचून चालल्या त्याकडे शांत चित्तानं 5-7 दिवस बघायचं आहे मराठा समाजानं. काय कोण करतंय, कसं करतंय, काय करतंय, काय परिस्थिती आहे, जाणून बुजून कसे षडयंत्र रचले जातात, कशा आपल्या विरोधात सत्ता हातात आहे म्हणून कशा SIT नेमल्या जातात, जे कशा संस्था सत्तेचा दुरुपयोग करून कशा मागं लावल्यात, हे शांत चित्ताने बघा. ज्याच्या मागं लावायला पाहिजेत असे हजारो करोडो रुपयांचे घोटाळे करणारे त्यांच्या आसपास अवतीभोवती फिरायला लागलेत. म्हणजे सुगंधी अगरबत्ती लावल्यासारखं त्यांच्या अवतीभोवती फिरायलेत. आणि गोरगरिबांचा, मी गोरगरीब मराठ्यांचा लढा लढतोय, तर कसं याला 10% घ्यायला लावायचं आणि कसं मराठ्यांचं वाटोळं करायचं यासाठी त्यांचे खूप आटोकात प्रयत्न सुरू आहेत. परंतु मी हरणार नाही मायबाप मराठ्यांनो, आणि जिंकूही देणार नाही त्यांना. काहीही झालं तरी त्यांनी जेलला टाकू द्या, सोडू द्या मला, मी मरेपर्यंत माझ्या मायबाप गोरगरीब मराठा करोड समाजाच्या सोबत राहणार आहे, पण गद्दारी करणार नाही. आपण मराठा बांधवांना आणखीन एक सांगतो, आपण असं सांगितलं होतं पाठीमागं की जे आमदार मंत्री आहेत मराठ्यांचे सगळ्या पक्षांचे, ज्यांनी ठराव केला होता, सर्वपक्षीय ठराव, की तुमच्या मागणीप्रमाणे सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल जर अंमलबजावणी करायची असली तर तुम्ही सरकारला वेळ द्या, आणि आपण त्यांचं ऐकून त्यांना वेळ दिला होता. त्याच पद्धतीनं ज्या समाजानं वेळ त्यांना दिला होता त्या सगळ्या आमदारानं आणि मंत्र्यानं, ठराविक जणांना, काही जणांना बोलले सुद्धा, पण बाकीचे बोलले नाहीत. आपण त्यांना सांगितलं होतं सगळ्या सोयऱ्यांबद्दल. दुसरा विषय सांगितला होता अधिवेशनात बोला, एकही बोलला नाही गोरगरीब मराठ्यांच्या बाजूनं, एकही. आत्ताचं सांगतोय, हे जे 26 तारखेपासून परवापासून अधिवेशन सुरू झाले त्यात मात्र मी त्यांना बोललेलं नसून त्यांच्या नेत्याला बोललोय म्हणून इतकं झोंबलंय त्यांना की ते नेत्यासाठी रान उठवायला लागलेत. काही आमदार असे तुटून पडायला लागलेत जस काय त्याला पूर्वी जन्माचाच राग आहे, इतके तुटून पडलेत. माझ्या नेत्याला बोलले, माझ्या पक्षाला बोलले, तुला मोठं जनतेने केलं, तुला बोल म्हणलं तेव्हा नाही बोलला. गोरगरीब मराठ्यांच्या बाजूनं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा असं सगळ्या आमदारांना मंत्र्यांना म्हणा, एक नाही बोलला. आता नेत्याला बोलले तर कसे तुटून पडले? म्हणजे तुमची माया गोरगरीब मराठ्यांबरोबर नाही आहे, तुम्हाला मराठा भूमिकेत विरोधीच राहायचंय, ही भूमिका आहे तुमची. आणि निवडून मतं मात्र गोरगरीब करोडो मराठ्यांचे पाहिजेत तुम्हाला. मायबाप मराठ्यांना हे एवढं मोठं षडयंत्र, यांना जर एवढा राग आला तर यांनी मराठ्यांबाबत त्यांना आत्तापर्यंत पिढ्यांना पार राग का नाही आला? सगळ्या मराठ्यांचे लोक हे आरक्षणाचा फायदा घेणार आहेत, आणि जे आरक्षणच टिकत नाही, टिकायचं ते तर आपण सांगतो त्यांना मराठा समाज मागाससिद्ध झालाय, 10% आरक्षण दिले तर तुम्ही ओबीसीत घ्या ना, मागाससिद्ध झाले ओबीसीत घ्यायला काय हरकत आहे? तर 50%च्या वर टाकलं मग ते उडालं पाहिजे. इंदिरा साहनीचा खटला सांगतो 50%च्या वर गेल्यावर टिकत नाही, मग यांना ओबीसीत घ्यायला काय हरकत आहे? ते नाही करत, हे याला 10% घ्यायला लावा, नसता याला गुतवा, हे षडयंत्र यांचं सुरू आहे. माझी मराठा समाजाला फक्त शेवटची एवढीच विनंती आहे, आपण एकजूट राहा आणि शांत चित्तानं बघा. आता कोण आपल्या लेकरांचं पिढ्याचं मिळणारं आरक्षण न मिळावं म्हणून वाटोळं करायला लागलाय, आणि त्याचा नेता मोठा व्हावा म्हणून किती ताकद लावली त्यांनी.
मंत्री बघा, ते आमदार बघा, असे पेटलेत, अशी टोळी माझ्या विरोधात उभा केली. अरे मी शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा लढा लढतो, गोरगरिबांसाठी. पिढ्याना पार श्रीमंत मराठ्याला आमदार, मंत्री, खासदार, व्यावसायिक, नोकरदार मराठा, शेतकरी मराठा सगळ्यांचं पिढ्याना पार कल्याण होणार आहे, यांच्यासाठी मी लढतोय. आणि हे आरक्षण त्या मराठ्यांना द्या म्हणतोय मी, तर हे म्हणते त्याला अटक करा, म्हणजे त्यांच्याच पोराचं कल्याण होणार आहे. हे म्हणते अटक करा. बघा उलट्या बुद्धीची. ज्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे, ज्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे, त्या मराठ्यांनी असं म्हणायला पाहिजे आमचं आरक्षण आम्हाला द्या, आम्ही त्याच्या पाठीशी. तर हे म्हणते त्याला अटक करा. बघा उलट्या बुद्धीचे. कोणासाठी अटक करा? तर त्याच्या त्या नेत्यासाठी, ते खरजुलं नेतं, त्याच्यासाठी. काय राव, पक्ष मोठा झाला जातीच्या लेकरापेक्षा. जातीच्या लेकराचे हाल बघा काय चाललेत. पोरं सुशिक्षित बेकार झालेत, करोडोंना फाश्या घ्यायला लागलेत. तुमचे नाही घेणार आमदार मंत्र्यांचे. तुम्ही करोडो रुपये कमवलेत ह्या मराठा गोरगरिबांच्या जीवावर, पण माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं फाशी घ्यायला लागलेत. फाशी आणि 10% आधार लागले तुम्ही आमच्यावरती. घ्या म्हणताय ते घ्या. त्या ओबीसीत घेते ते 200-250 लोक. आमची मूळ मागणी ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणे. ही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही करा, तुम्ही करा. तुम्ही आमचे मराठे आमच्या अंगावर घालू नका. आणि मराठ्यांच्या आमदाराला, मंत्र्यांना सुद्धा विनंती आहे, मराठ्यांचे पोरं बर्बाद करण्यासाठी त्यांचं ऐकून मराठ्यावर चाल करू नका. चाल बंद करा. मराठ्यावर चाल करून येऊ नका. पूर्वीचे चाल करून तुम्ही पूर्वीचेच पाडे गिरायला लागले. जे पूर्वीचे मोठमोठ्या शाह्या होत्या, जे इंग्रज होते, ते जसे आपलेच लोक मुडदे पाडायचे, तसंच तुम्ही करायला लागलात. मी मराठ्यांसाठी आरक्षण मागतो. एकाही मंत्र्याला, आमदार तुम्हाला बोललो का? तुमच्या पक्षाला, नेत्याला बोललो. तुमच्या जातीसाठी, तुमच्यासाठी बोलून तुम्ही उलट मुर्दे पाडायला उलटे निघालात. गोरगरिबांच्या पोरं मराठ्यांच्या मारायचे आहेत का तुम्हाला? त्यांना आरक्षण नाही मिळवून द्यायचं का आयुष्याचं? गोरगरीब मराठ्यांचे पोरं अधिकारी नाही होऊन द्यायचे का? मोठ्याने बोलत होतात लय आमदार मंत्री तुम्ही. गोरगरीब मराठ्यांचे पोरं नाही मोठे होऊन द्यायचे तुम्हाला? ते अधिकारी नाही झाले पाहिजे का? ते नाही शिकले पाहिजे का? असं म्हणणं आहे का तुमचं? का गुतवायसाठी तुम्ही उठलात? त्यांना गुतू द्या. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात ना मला गुतवायचं, त्यांना गुतू द्या. मला त्यांना मोबा आहे माझी. गुतवा, काय चौकशा करायच्या तेवढ्या करा. तुमचा अहवाल बी तयार झालेला आहे, मला माहीत झालं. मध्ये बी टाकून द्या तुम्ही मला, मी मध्ये बसायला तयार आहे. पण मराठ्यांचे आमदार आणि मंत्री तुम्हाला गोरगरीब मराठ्यांचे पोरं नाही मोठे होऊ दे. तुम्ही तर नाही केली 75 वर्षात. आम्ही आमचं लढून करायला लागलो, तर तुम्ही का मिळून देणार ते आरक्षण? मला गुतवलं म्हणजे आरक्षण बंद पडणार. लढा केलं तुम्ही, करोडो मराठ्यांचं वाटलं. तुम्हाला माहिती आहे का, मराठे गप बसत नाहीत. कालपासून मराठ्यांनी शांततेत बैठका सुरू केल्या. हे मला माहीत झालं रात्री. मराठ्यांनी कालपासून बैठका सुरू केल्या. इतक्या ताकदीनं तालुक्यात मराठी बैठका घ्यायला लागलेत. भानावर या फडणवीस साहेब. आणखीन तुम्ही संधी सोडू नका. तुम्ही मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. आणि दूध का दूध पाणी होऊ द्या. ती नेमली ना, होऊन द्या. ती काय करायची ती. खोटे नाटे आरोप करता. आणि बोलल्यावर, मी मराठ्याकडून बोललो, बोलल्यावर राग कसा येतो? आमदार मंत्री मराठ्यांचे तुम्ही खूप मोठी चूक करायला लागलात. आपल्या 75 वर्षात मराठ्यांच्या पोराला मिळत नव्हतं, ते मिळायला लागले. आम्ही इतकं लढलोत की 1.25 करोड मराठ्यांना आरक्षण मिळालंय, जे 75 वर्षात मिळालं नव्हतं. कुणबीचं गावोची गावं निघायला लागले. हे 10% त्यांच्यात याच आंदोलनामुळे मिळाले. आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. नका आडो पडून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात विष घालू. मराठ्यांचेच आमदार आणि मंत्री मिळू. नेत्याला आणि पक्षाला बोललो म्हणून का जातीच्या पोरं मारायला लागलात का तुम्ही? तुम्ही आणखीन भानावर या. स्वतःच्या जातीच्या पोरांकडून बोला. का वाटतंय बरं आमदाराला आणि मंत्र्याला मराठ्याचे पोरं मोठे होऊ नये? तो आयुष्यभर तो आमची पॉम्पलेट चिटकाट होता का तुम्हाला? आम्हाला मायबाप मराठ्यांना शेवटचं सांगतो, मी भेट नाही. मी मरेपर्यंत या गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने ओबीसीतून आरक्षण सगळ्या सोयरीचं अंमलबजावणी घेतल्याची हटत नाही. फक्त तुम्ही एकजूट ठेवा. माझ्या पाठीमागचा आशीर्वाद कमी होऊ देऊ नका. साथ कमी होऊ देऊ नका. आणि आंदोलन मात्र कधीही शांततेतच झाले पाहिजे. एकजूट तुम्ही शांततेत अशी ठेवा, एवढीच माझी आग्रहाची विनंती आहे तुमच्याकडं. आग्रहाची विनंती आहे. यांना, ह्या आमदाराला, मंत्र्याला, यांना काय एकवटाच्यात एकवटू द्या. जातीचे पोरं मेले पाहिजेत.
बरबाद झाले पाहिजेत, नोकऱ्या नाही लागल्या पाहिजेत, याच्यासाठी नेत्याकून आणि पक्षाकून बोलायला लागले आणि मोठे आपल्याकून होते. मराठ्यांनी सुद्धा बारकाईनं 5-7 दिवस शांत चित्तानं लक्ष ठेवा. कोण काय बोलतोय, काय भाषणं करायला लागलाय, काय मोठमोठ्याने आरोळे ठोकायला लागलाय, ह्याच आरोळ्या सगळ्या सोयऱ्यासाठी मागं ठोकल्या असत्या तर आज सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं असतं. मराठ्यांनी आता तिसरी गोष्ट सांगतो, मराठ्यांनी तालुका स्तरावर आणि गाव स्तरावर सगळ्यांनी फक्त मराठ्यांचे ग्रुप तयार करा, व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. आपल्याला एकमेकाला माहिती पाहिजे काय करायचे, कारण आपल्याला शांततेचं आवाहन करायला लागतं. काय होतंय, विनाकारण अफवा पसरली जाती. काय होतंय, सध्या काहीच नाहीये, मंडप उचलत नाहीत अंतरवालीत. आता दडपशाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमी केली वाटतं, फक्त अंतरवालीतली बहुतेक, नसता पोलिसाच्या माध्यमातून ते उधळायचं ठरवलं होतं. त्यामुळं एखाद्या दिवस अफवा पसरतात. त्यामुळं महाराष्ट्रभर आपले ग्रुप पाहिजे सगळ्यांचा. आणि मी हे जाहीर सांगतो, कारण मी आडूंगी मला काही करता येत नाही आंध्रात राहू. म्हणजे आपल्या मराठ्याला लक्षात येतं अफवा नाही आहे किंवा अफवा आहे, सगळे शांत राहा. मलाही तुम्हाला सांगता येतं शांत राहा. याच्यासाठी आता तुम्ही चौथा मुद्दा, शांत चित्तानं सगळ्या मराठ्यांनी शेतात जरी असले आणि घरी जरी असले, काय षड्यंत्र चाललेत लक्ष ठेवायचं. बघूयात किती दिवस आपल्यावर दडपशाही अन्याय करते ती, बघू आपण. करल, मला खात्री आहे ज्या दिवशी मी खरं संकटात येईन त्या दिवशी माझ्या मराठा समाजासह सगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावर दिसतील, हे मला खात्री आहे. ते पण शांततेत माझ्या पाठीशी उभा राहतील याची मला खात्री आहे. आणि तुम्हालाही खात्री देतो. आणि माझं म्हणणं आहे, मराठा समाजाला खात्रीची गरज नाही. त्यांना माहिती आहे मेलं तरी हटणार नाही. आणि शब्द आहे माझा, मी मेलो बी आणि यांनी मला जेलमध्ये सोडून टाकलं तरी मी हटणार नाही. मी जेलमध्ये उपोषण करीन, पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांचे पोरं गोरगरिबांचे मोठे केल्याशिवाय, अधिकारी बनवल्याशिवाय मी 1 इंचही मागं सरकणार नाही. पाटील साहेब, आता तुमच्याकडे मराठाच नाही तर ओबीसी समाजातले काही विद्यार्थी आले होते, ईडब्ल्यूएस आणि 10% आरक्षणाची तुमच्याकडे त्यांनी काही मागणी केलेली, काय नेमकं प्रकरण, काय त्यांची अडचण? हा दादा, बरं झालं तुम्ही ती आठवण केली. 2000 आणि 2021ला पोलीस भरती झाली होती. त्यात सगळ्या जाती धर्माचे लेकरं होते गोरगरिबांचे. आता माझ्याकडे दिलंय ते बघा, निवड झालेलं पत्र आहे त्या पोरांच्या 2021ला. सरफराज पठाण नावाचा मुलगा आहे, त्यानं ईडब्ल्यूएस मधून ओपनमधून अर्ज केला होता. त्याच्यानंतर गणेश म्हणून हे एक आणि एक योगेश म्हणून हे, दोन्ही ओबीसी, एक नावी बांधव आहे आणि एक तेली बांधव आहे. असे 8000 पोरं आहेत निवड झालेले पोलीस भरतीत. तुम्ही आमच्यावर हे 10% थोपिवता आत्ताचं दिल्यालं. ईडब्ल्यूएस मधलेच पोरं घरी आहेत निवड झालेले, नुसत्या नियुक्त्या त्याच्यात 8000 पोलीस येते 2020-21चे. कसं जीवन जगायचं त्या पोरांनी? इथं काय जातीचा संबंध आता मराठा समाजाचा? हे त्याचं निवड झालेलं पत्र पोलीस स्टेशनचं. कसे जगायचे या पोरांनी? आमदार मंत्री पक्षाकडून बोलता तुम्ही, काय चुकीचं करतोय मी जीवाची बाजी ह्या गोरगरिबांसाठी. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी जर झाली तर मराठ्यांपासून सगळ्या जाती धर्मांचा फायदा आहे. याच्यात सगळ्या जाती धर्माचे पोर का 8000 पोरं घेत नाही सरकार? कशाला निवड केल्या यांच्या तुम्ही? याच्यात धनगर बांधव आहे, याच्यात वंजारी बांधव आहे. कशाला केलेत, कशाला ह्या निवडी? याच्यात मुस्लिम बांधव आहे, याच्यात 12 बलुतेदारांचे लेकर आहेत गोरगरिबांचे. काय कष्ट लागले असते नाही बापाला शिकायला? कळतं का तुम्हाला? नेत्याकडून बोलायला लागलात आमदार मंत्री तुम्ही, नाही छाती बडवायला लागलात तिथं. मी माझ्या नेत्याकडून फुशारक्या दाखवायला लागलात तिथं तुम्हाला तिकीट मिळायसाठी, निवडून यायसाठी. ह्या लेकरांचं का वाटोळ केलं तुम्ही? 2021 पासून हे पोरं तर पडते, यांचं वय सुद्धा निघून गेलंय. आता तुम्ही सांगितलं होतं यांना कोरोना काळात वेळ वाढवू म्हणून, वाढविला का तुम्ही? याच्यात दलित बांधवांचे पोरं आहेत, याच्यात जात नाही अशी की पोरं नाहीत म्हणून. याच्यात काय आता मराठ्याचा संबंध आहे? ह्या लेकरांना वाटतंय जरांगे पाटील जरी मराठा आरक्षण लढत असला तरी आपल्यासाठी लढू शकतो म्हणून हे लेकर इथं आले. तुम्हाला ह्या 8000 पोरं निवड केलेत आणि तुम्ही ह्या जागा रिक्त ठेवलेल्या आहेत. मी प्रेसच्या माध्यमातून ज्यावेळी सांगतो रिक्त ठेवले, तुम्हाला ही भरती करावं लागेल आणि ती पण आचारसंहिता लागायच्या आत. नसता हे सगळ्या जाती धर्माची बांधव सुद्धा स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे. मी सुट्टी देणार नाही तुम्हाला. निवडी करता आई बाप रात्रंदिवस कष्ट करते आणि त्यांना वाटतं माझं लेकरू अधिकारी झालं
तर मला शेती पण नाही आहे, तर माझं पोट भरत म्हणून आईबाप लेकरा शिकतात. काय हे लेकरांनी फाश्या घ्यायच्या का आता? आणि छात्या बडीचा तिथं आम्ही ओबीसीतून आरक्षण मागितलं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी मागितली, तर हे आमदार मंत्री नेत्याकडून पक्ष जातीकडून बोलायचं, ह्या लेकरांकडून बोलायचं, तर नेत्याला बोलला म्हणतात. आणि आमचे लेकरं मुर्दे पडायला लागले. का बोलणार रे तुम्ही? एक जण का बोलवणार? ज्या पहिल्या 42 बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या होत्या त्यांना म्हणले तुम्ही शासकीय नोकऱ्या देऊ का दिल्या नाहीत? का नाही म्हणले नेत्यासंघ तुमच्या? मग की तुमच्यामुळं आमच्या लेकरं फाशी घेतलेल्या त्यांना नोकऱ्या नाहीत त्यांच्या कुटुंबाला, का नाही म्हणलात? बोलायला किती लागतं? मी का बोललो मराठा बांधवांनो? 6 महिने झालं घुमवते ती. यांना वाटतं मी खोटं बोलावं समाजाला, यांच्यासाठी 6 महिने झालं. आज केशी मागं घेतो, उद्या घेतो, प्रक्रिया सुरू आहे. 6 महिने प्रक्रिया सुरू असती. सगळ्या स्वारींची अंमलबजावणी करतो, हैदराबादचं गॅजेट घेतो, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतो, सातारा संस्थांचं घेतो, दिविलस घेतो, देवस्थानाचे सगळे पुरावे घेतो, भाटाचे घेतो आणि हे लागू करतो. केले का? शिंदे समितीला बढती देतो, काम करण, प्रमाणपत्र वाटायचे का थांबवलेत? कुणबी प्रमाणपत्र का नोंदी सापडायचं कमी केलं? तुम्ही तालुका स्तरावर समित्या नेमल्या ना तहसीलदारांनी PSI साहेबांच्या अध्यक्षतेखाली, का नोंदी सापडे ना तुम्ही? हे आणण्यासाठी का आमदार मंत्री बोलले नाही सभागृहात? त्या दिवशी माझ्याच विरोधात रान उठिलं, आमच्या नेत्याला बोलला त्याला अटक करा, ते चौकशी करा. अरे काय चौकशी करा? काय माझ्याजवळ? तुम्हीच अडचणीत येणार आहे सगळे, तुमचे मंत्री सुद्धा काय अडचण येणार? रेकॉर्डिंग आहेत आमच्याजवळ त्यांचे. हो, हे पत्रकार परिषदेत जाहीर बोलतो आम्ही. तुम्ही जरी त्या दुसऱ्या कोणत्या करून कॉल केलता ना तरी आम्ही दुसरा मोबाईल वरून धरलेला आहे. हा, तुम्ही किती हुशार आहेत? तुमच्या पुढचा आहे डाव टाकणारे आपण सुद्धा, पण ते आपण वेळेवर काढणार, दाखविणार येत नाहीत, शायनिंग मारणार नाही. हा, तुम्ही कसं फसवलंय हे आमच्याजवळ बाई रेकॉर्डिंग घेत ना, उद्या देतो, परवा दिवशी देतो. तुम्ही म्हणता ना मी नाही म्हणलो होतो सगळ्या स्वाऱ्याचं. काही जण तुम्ही आमच्या मागं कोण आहे का नाही ते सिद्धच करा आता. आणि तेवढ्यासाठी यासाठी निमित्त मागं कोण आहे बघायसाठी. ते जे हजारो करोड रुपये खाल्ले ते कमून भोवती घेऊन हिंडता, त्यांचं शोधान जरा. ज्यांनी आमचा महाराष्ट्र सगळा चुरून खाल्ला, आमचे गोरगरीब चुरून खाल्ले पुरे. तुमच्याकडे आलं झाले मोकळे. समजा मी म्हणलो तुमच्याकडे आलो 10% चांगलंय, मग जरांगे काही नाही, एकदम जरांगे पडले, खास माणूस, चांगला, एकदम बेस्ट, वा वा वा, तो सारखा पोरगच नाही, मग मोके घ्यायला सुरू करा. मंगले चांगला मी. आणि 10% नको म्हणलं, गुतारे त्याला गुता आपल्या नेत्याला बोललाय. आणि सगळे आमदार का तुटून पडले, तसे मंत्री तुटून पडले. तुम्हाला नाही ना बोललो भावा, हो तुमच्या नेत्याला बोललो, कारण तुमचा नेता या राज्याचा मायबाप आहे, पालकत्व त्याच्याकडे, सत्तेत्व आहे. तो बाजूला गेल्यावर त्याला काय बोलू आम्ही? तो बाजूला गेल्यावर त्याला कसं काय बोलू आम्ही? लेकराच्या बाजूने बोलायला पाहिजे. मराठ्यांच्या तुम्ही मोठे होते आणि आता मायबाप मराठी तुम्हाला सांगतो, तुमचे लेकर मोठे व्हायची वेळ आली तर हे आपलेच आमदार आणि आपलेच मंत्री आपल्या विरोधात रान उठवायला लागले. त्याचं पोरगा मोठं झालं, परदेशात गेलं. आपण कधी त्यांच्याबद्दल वाईट चितीलं का? आता आपले मोठे व्हायला लागलं तर आपल्या विरोधात बोलायला लागलं. कशाचे आपले ते? हे आपले नाहीत मराठा बांधवांनो, हे आपले असतात. आपल्या कोण बोलले असते? 10-15 आले तर जास्त नाही, 10-15-20 आमदार मंत्री एकत्र आले आणि नेत्याकडून झाले. म्हणजे हे तुम्ही 10-15-20 जण आमचं वाटोळं करणार आहेत आमच्या पोरायचं. मराठ्यांना आपल्या लेकराचं वाटोळं होऊ द्यायचं नाही. हे आपल्याच जीवावर मोठे झालेले. आता कसे मोठे होतात बघू मग. नाही तर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी द्या. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला माझी विनंतीपूर्वक सांगणं आहे, तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. ओबीसीतून आरक्षण आणि ठरलेले विषय आहेत ते सगळे सोडवा. 4 ते 5 विषय आहेत. आमचे तुमचं शत्रुत्व नाही, नसता मी हटत नाही म्हणजे नाही. आणि मराठ्यांनो एकजुटून पाठीशी उभा राहा, तुमचा लेकरो म्हणून लढतोय. हे आमदार मंत्री किती विरोधात गेले बारकाईने लक्ष ठेवा. साहेब, अंतरवाली सराटीत संचारबंदी अजूनही सुरू आहे आणि तुम्ही लोक जमवणं सुद्धा बेकायदेशीर आहे. मग तुम्ही सराटीत काय करणार नेमकं? लोकांना येऊ शकत नाही. मी आता मला एक प्रश्न आहे परत फडणवीस साहेबालाच, तिथं काय कापाकापी झाली? संचारबंदी ठीक आहे, मुंबईला चाललो होतो, लावली ठीक आहे, कायदा समजून घेतो माणूस.
ती लावली असत. 6-7 दिवस संचारबंदी ठेवायला काय झालंय तिथं? असं तिथं असं झालंय काय? काय झालंय तिथं संचारबंदी लावायला? सगळे शांततेत आहेत गाव, आजूबाजूचे राज्य पुरं शांत आहे. तिथं झालंय काय हे मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सरकारला, जालन्याच्या कलेक्टर साहेबाला आणि SP साहेबाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे. तिथं असं झालंय काय आता संचारबंदी ठेवायला? काय प्रॉब्लेम? का दडपण आणताय तुम्ही? का दडपशाही चालवली आंतरवालीवर तुम्ही? गृहमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आंतरवालीवर का दडपशाही चालवली? हा माझ्यासह माझ्या महाराष्ट्रातल्या करोडो मराठा समाजाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा सुद्धा माणुसकी म्हणून प्रश्न आहे. मी सगळ्या जाती धर्माच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना आज आवाहन करतोय, आतापर्यंत कधी नाही केलं. ही आमच्यावर आंतरवालीवर जी दडपशाहीची संचारबंदी लावून वेळ आली, तुमच्यावर सुद्धा कधी काळी येऊ शकते. तुम्ही तुमच्या गोरगरीब लेकरांना जर असं काही करायला गेलात तर तुमच्यावर येऊ शकते. आज मराठा समाजावर वेळ आहे, मराठा समाजाच्या मदतीला धावून या. तुमच्यावर ज्या वेळेस वेळ येईल, हा मनोज जरांगे सगळ्यात आधी पुढं होईल, तुमच्या मदतीला धावून येईल आणि माझा मराठा समाज आहे तुमच्या मदतीला धावून येईल. काय संचारबंदी लावायचं कारण आहे? तिथं काय घडलंय? तिथं काय उद्रेक होणार आहे? तिथं जाळपोळ होणार आहे? तिथं काही कापाकापी झाली? तिथं काही दंगली झाल्या? पोलीस बांधव आडवे झाले, मराठे माघारी आले. किती सन्मान करायचा कायद्याचा? तुम्ही ती संचारबंदी तिथली उठवा. गृहमंत्री साहेब, तुम्ही अन्याय करू नका, लोकांवरती दडपशाही आणू नका. तुम्ही किती दडपशाही आणली संचारबंदीच्या माध्यमातून, तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून सत्तेचा दुरुपयोग जर तुम्ही जनतेसाठी केला तर यामध्ये मोदी साहेबांनी आणि शाह साहेबांनी सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर दडपशाही करायला लागले. हो, मोदी साहेबांना आणि शाह साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब जे जाणून बुजून मराठ्यांवर अन्याय करायला लागले संचारबंदी लावून, ती दडपशाही त्यांचे थांबवा. मराठा समाज सगळा राज्यात शांत आहे आणि त्यांना थांबवायला लावा. संचारबंदीसारखं काही झालेलं नाही. नसता आम्हाला न्यायालयात नाविलाजानं जावं लागणार आहे. आणि मराठा समाजालाही विनंती, जर त्यांनी संचारबंदी ठेवलीच तर आंतरवालीकडे येऊ नका. ही माझी विनंती आहे सगळ्यांना. नका येऊ. आपण बघू, 6-7 दिवस शांत चित्ताने बघू. फडणवीस साहेब मराठ्यांची जिरवायला निघाले तर राज्यातल्या, आणि ती कोणाच्या माध्यमातून? मराठ्यांच्या आमदारांच्या आणि मंत्र्याच्या हातातून. हे सुद्धा मराठ्यांनी लक्षात ठेवा. आपले लेकरं मोठे व्हायला लागलेत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले मंत्री आणि आमदार मराठ्यांच्या हाताखाली धरले आणि आपले पोरं मोठे होऊ नयेत म्हणून चिरडायला निघाले. हो, शांत चित्ताने 5-7 दिवस बघा. संचारबंदी लागू आहे, मला जाऊ तर बघतो शिथिल करतेत का, नाहीतर कोणीही आंतरवालीकडे येऊ नका. आम्ही एकमेकाला बोलावं नाही, भेटावं नाही. एवढी दडपशाही गृहमंत्र्यांनी कधी करू नये म्हणून मोदी साहेबाला, शाह साहेबांना माझी विनंती, गृहमंत्री असा नसावा की जो जनतेवर दडपशाही करून स्वतःची गुंडगिरी त्यांच्यावर लादवणार आहे. 300 पण नेते जे आहेत देवेंद्र फडणवीसचे, आता अमित शहा 5 तारखेला येतात इथं शहरामध्ये, काय त्यांना काय सांगणार तुमचं? निरोप दिला ना आता त्यांना की तुमचे गृहमंत्री मराठा समाजात द्वेष भावना, आकश भावना ठेवून त्यांच्या मनात खुन्नस मराठा समाजाविषयी ती सत्तेच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग करून मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना लोभ दाखवलाय, तुम्हाला काहीतरी मोठं करू, आणि त्यांनी मराठ्यांच्याच लेकरं मोठे होऊ नयेत म्हणून ते आमच्याच मराठ्याच्या आमदारांना मंत्र्यांनी दंड थोपडलेत. पण उद्याच्याला ह्याच मराठ्यांच्या मतावर त्यांना मोठं व्हायचंय हे ते विसरलेत. म्हणून शहासाहेबांनी त्यांना सांगावं आणि मोदी साहेबांनी सुद्धा, तुम्हाला पद हे जनतेच्या रक्षणासाठी दिले, संचारबंद्या लावून दडपशाही गुंडगिरी करण्यासाठी दिलेलं नाही हे सांगावं. नसता अमित शहा साहेब आणि फडणवीस मोदी साहेब यांच्यावरचाही जनतेचा विश्वास उडत. त्याची भेट घेणार का तुम्ही? आता मी काय भेट घेऊ त्यांची? बरं, एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही 7 दिवस शांत राहा असं म्हणताय, तर 10वी आणि 12वीच्या परीक्षा आता एप्रिलपर्यंत चालणार आहे, त्या पुढे लोकसभेचं आचारसंहिता लागणार आहे, मग हे आंदोलन कसं चालेल? कसं काय? जे आंदोलनाला त्यांचे रूल आहेत त्या प्रमाणात चालणार, पण हे बंद नाही होणार, अजिबात बंद नाही होणार.
त्या दिवशी SP साहेब म्हणले 5 लोक बसायला लागते, म्हणलं 3च. आचारसंहितेत जरी रूल असला त्याच्या सगळे नियमाचे पालन करून आंदोलन सुरू राहणार. ते म्हणले 4-5 लोकच राहणार, पण आंदोलन सुरू राहणार. जर आम्हाला तिथं 5 बसता येणार नसले तर मतदान केंद्रावर लई लोकांना मग जाता येणार नाही. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधलाय. पाहूयात भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले. असं आहे की 1995 साली मी पहिल्यांदा विधानसभेमध्ये निवडून आलो. त्या दिवसापासून आज तागायत, मग ते अधिवेशन मुंबईमध्ये असू द्या नाहीतर नागपूरला असू द्या, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मी पायरीवर मस्तक ठेवून त्या ठिकाणी मी सभागृहामध्ये जातो आणि अधिवेशन संपून मी ज्यावेळेला घरी निघतो त्यावेळेला पुन्हा एकदा त्याच पायरीवर मी नतमस्तक होतो आणि मी घरी जातो. याच्या पाठीमागे माझी एक श्रद्धा आहे, माझी एक भावना आहे. कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी एकदा सभागृहामध्ये विधान केलं होतं की या लोकशाहीच्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च मंदिरामध्ये सहजासहजी कोणाला येता येत नाही. अनेक जण कितीतरी करोडपती असतील, लखपती असतील, पैसेवाले असतील, टाटा बिर्ला असतील, खूप मोठे लोक असतील, व्यावसायिक असतील, व्यापारी असतील, उद्योगपती असतील, पण त्यांना या लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरामध्ये येण्याचं भाग्य लाभत नाही. हे भाग्य आम्हाला कसं लाभलं, याच्यामध्ये आमचं कर्तृत्व किती, यापेक्षा आमची कुठेतरी पूर्वपुण्याई आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही येतो. न पेक्षा या ठिकाणी सहजासहजी येणं सोपं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी नतमस्तक होणं, लीन होणं आणि या सर्वोच्च न्यायमंदिराला नमस्कार करून निघून जाणं ही एक माझी श्रद्धा आहे, माझी भावना आहे आणि त्याचबरोबर लोकशाहीप्रती माझा विश्वास आहे. एकीकडे तुम्ही लोकमंदिराला नतमस्तक होतात, मात्र याच लोकमंदिरामध्ये सरकारचे 2 एक आमदार एक मंत्री धक्काबुक्की करतात, त्यांच्यात वाद होतो. विकास कामांना धरून हा वाद आला असं म्हणतात. विधिमंडळ आतापर्यंत शाब्दिक आखाडा म्हणून ओळखला जायचा, आता तो कुस्तींचा आखाडा म्हणून ओळखला जातोय का, असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतोय. खरं सांगू का तुम्हाला, आजच मी महाराष्ट्र विधानसभा विधेयक 9 याच्यावर मी सभागृहामध्ये भाष्य केलंय. हे आपण एकदा पडताळून बघा. मी असं सांगितलंय की हे विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळ आहे. अध्यक्ष महोदयांना माझी नम्र विनंती आहे की ज्या वेळेला तुम्ही समारोपाचं भाषण कराल त्यावेळेला विधिमंडळाचं झालेलं कामकाज, एकूण किती दिवस, एकूण किती तास, कोणकोणतं कामकाज कोणकोणत्या विषयावर झालं हे तुम्ही जेव्हा माहिती सांगाल त्यावेळेला हे कायदे मंडळ आहे, कायद्यावर चर्चा करण्यामध्ये आम्ही किती वेळ दिला याचा सुद्धा एकदा कुठेतरी लेखाजोखा मांडला गेला पाहिजे, हे मी आग्रहानं सांगितलं. आज एक सरकारमधले मंत्री आणि सरकारमधलेच आमदार ज्यांनी लॉबीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धक्काबुक्की केली, एकमेकाच्या अंगावर धावत गेले, काही लोकांनी त्यांना जर आवरलं नसतं तर पुढचा काय अनर्थ घडला असता हे सांगता येत नाही, अशा प्रकारची चर्चा आहे. परंतु हे महाराष्ट्रामध्ये कधीपासून घडायला लागलंय. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतायत. सत्ताधारी पक्षाचे आमदार अधिकाऱ्यांना बोलवून कॅमेरा समोर मारतायत. सत्ताधारी पक्षाचे आमदार कॅमेरा समोर पोलीस स्टेशनच्या कानपडात मारतायत, कानशिलात लगावतायत. सत्ताधारी पक्षाचे आमदार अधिकाऱ्यांच्यावर चिखल ओततायत. सत्ताधारी पक्षाचे आमदार खुलेआमपणे सांगतायत कोणाच्याही हातपाय तोडा, कोणाचेही तंगड्या तोडा, आम्ही तुम्हाला टेबल जामीन करून देऊ.
सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधी सांगतायत की भास्कर जाधव पुढच्या वेळेला जिथे कुठे सभा घेईल तिथे आम्ही सभा घेऊ, पण पुढची सभा घ्यायला तो जिवंत तर राहायला पाहिजे, तो शिल्लक तर राहायला पाहिजे. हे सत्ताधारी पक्षाच्या व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी बोलतायत. आणि म्हणून आज बाहेर होणाऱ्या हाणामाऱ्या विधिमंडळामध्ये येऊन पोहोचलेल्या आहेत. भविष्यामध्ये या विधिमंडळाचा आणि या मंत्रालयाचा या सत्ताधारी पक्षांनी या ठिकाणी कुस्तीचा आखाडा नव्हे तर एकमेकाला संपवण्याचा आखाडा तयार करणार नाहीत, याची तरी आता सरकारने किमान काळजी घ्यावी अशी मी सरकारला विनंती करतो. मात्र याची बातमी केल्यानंतर आता विधान परिषदेत फडणवीस बोलताना असे बोलत आहेत की विधानसभेच्या रिपोर्टिंगसाठी माध्यमांना आचारसंहिता असली पाहिजे, सभागृहाचं पावित्र्य आहे, अतिरंजित बातमीदारी करू नये. सध्या कुठेतरी अडवलं जात आहे का? आता पत्रकारांना अडवलं जात आहे, पत्रकारांना सत्य बातमी दाखवण्यापासून रोखलं जात आहे. एखाद्या पत्रकारांनी सत्ताधारी पक्षाची एखादी बातमी दाखवली तर त्याचा आता चॅनलच बंद केला जातोय. एखाद्या पत्रकाराच्या एखाद्या एडिटरनी किंवा मुख्य प्रवक्त्यांनी जर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मुलाखत घेतली तर त्या चॅनल मालकाकडून त्याच्या नोकरीवरून त्याला काढून टाकलं जातंय. आता पत्रकारांनीच या संदर्भामध्ये जागृती केली पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. तुमचे मंत्री आणि तुमचे आमदार जर मारामार करत असतील तर पत्रकारांनी ती बातमी दाखवली तर ती अतिरंजित कशी, त्याच्यावर कायदा आणला पाहिजे. सध्या सत्ताधारी पक्षाच्या आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल बोलणं हे खूप अवघड आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आता हे सगळं करायचं तुम्ही आणि बंधनं घालायची दुसऱ्यांच्यावर, हा विचार आता मोडीत काढण्याचं काम तुम्ही पत्रकारांनी करावं असं मी तुम्हाला आव्हान करतो. एक प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे दोन आमदार शिवसेनेचे मात्र त्यांच्याच पक्षातील काही आमदार म्हणतात की असं घडलं नाही आणि त्यांच्याच पक्षातील दुसरे आमदार म्हणतात असं घडलं. मी सांगितलं ना, एक जण होय म्हणणार, एक जण नाही म्हणणार. म्हणून काय सत्य कुठं लपून राहतं का? त्याची चर्चा स्पष्ट झालेली आहे. कालच्या सभागृहात सुद्धा हा मुद्दा उठवला गेला, त्या संदर्भात सरकारनं काही भाष्य केलेलं नाही. त्यामुळं सत्य काय आहे हे तुम्ही होय म्हणा, मारामारी किंवा एकमेकाच्या अंगावर धावून गेले अगर नाही गेले म्हणा, सत्य सत्य आहे. ते कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी ती चर्चाही होणारच. प्रकार घडलेला नाहीये, माध्यमांनी तो चालवला, मात्र आमचे कॅमेरे तिथे नव्हते. तुम्ही विधान भवनात किंवा मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहात का त्या सीसीटीव्ही फुटेज इतर मिळावं याकरता विरोधक म्हणून? सत्ताधारी पक्षाकडे काहीही मागणी करून उपयोग होणार नाही, काहीही उपयोग होणार नाही. मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात एसआयटी नेमली गेलेली आहे. ती एसआयटी नेमत असताना राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं भाषण हे मी काल काळजीपूर्वक ऐकलं. ज्या वेळेला एसआयटी नेमण्याची घोषणा झाली त्यावेळेला सभागृहामध्ये मी नव्हतो आणि म्हणून गृहमंत्री या नात्यानं आणि देवेंद्र फडणवीसांनी काय वक्तव्य केलं की कोणाच्याही आई बहिणीबद्दल बोलले तर मी त्याच्या मागे उभा राहीन. मला काल तेच जाऊन देवेंद्र फडणवीसांना विचारायचं होतं पण त्यांची माझी भेट झाली नाही. असं म्हणत असताना 16 फेब्रुवारीची तुमच्या पक्षाच्या सरचिटणीसाचं भाषण गृहमंत्री म्हणून तुमच्यापर्यंत आलंय का की नाही आलंय? आणि नसेल आलं तर तुम्ही ते मागवून घेणार आहात का? आणि एकदा बघून किंवा ऐकून पुन्हा ऐकण्याची हिंमत दाखवणार आहात का? तुम्ही काही ऍक्शन तर घेणार नाहीच, परंतु शब्दाचे बुडबुडे उडवायचे, खूप मोठ्या चलाकीनं बोलायचं की मी कोणाच्याही पाठीमागे उभा राहीन. थोडीशी आता सुधारणा करण्याची गरज आहे की माझ्या पक्षाच्या लोकांनी काही चुका केल्या तर त्यांना क्लीन चिट द्यायला मी पाठीशी उभा राहीन आणि विरोधी पक्षाच्या बाबतीत काही जरी केलं तरी मी त्यांना वाचवायला पाठीशी उभं राहीन. कारण त्यांच्याच पक्षाचा आमदार स्पष्टपणे सांगतोय काहीही करा, आपला बॉस सागरवर बसलेला आहे, तुम्ही काही केलं तरी काही तुमचं वाकडं होणार नाही. पोलिसांच्या पत्नीबद्दल बोलून सुद्धा राज्याचे गृहमंत्री कुठं काय बोलल्याचं मला ऐकिवात आलेलं नाही. त्यामुळं त्यांच्याकडे मागणी करून काही उपयोग होणार नाही. आजचा जो वाद झाला या वादातनं शिंदे गटातली धुसफूस ही खरं तर समोर आलेली आहे. तसं पाहता याआधी
ज्यावेळी उद्धव ठाकरेंकडे या संपूर्ण शिवसेनेची कमांड होती त्यावेळी शिंदे गटातली अंतर्गत आमदारांची धुसफूस हो, देवेंद्र फडणवीसांच्या आमदारांची हो, अजितदादा पवारांच्या हो, याच्याशी मला काही देणं घेणं नाही. घडला प्रकार हा विधिमंडळाच्या प्रिमायसेसमध्ये झाला, घडला प्रकार हा विधानसभेच्या भवनाच्या लॉबीमध्ये घडला, हे अत्यंत चिंताजनक आहे. म्हणून मी याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. अन्यथा त्यांच्या पक्षामध्ये आपसामध्ये धुसफूस हो, नाही तर आणखीन पुढे काय घडो, आम्हाला सुख ना दुःख. जाधव साहेब 10वीचे पेपर सुरू झालेले आहेत. पहिलाच पेपर होता आणि आज पुन्हा एकदा कॉपीचा प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे जळगाव मधला. कसं बघतं याकडे? असं आहे की कॉपीचा प्रकार उघडकीस येईल, त्याच्या आणला त्याच्यावर केस होईल काय फक्त बघा. तलाट्याचे पेपर फुटले म्हणून त्या रोहित पवारांच्यावर तक्रार दाखल करण्याचं मंत्र्यांचं उत्तर मी ऐकलं. 12वीच्या परीक्षेचे पेपर फुटले, तलाठीच्या परीक्षेचे पेपर फुटले, कृषीचा तुमच्या ह्याचे पेपर फुटले. पेपर रोज फुटतायत. याचा अर्थ असं मला वाटतं की हे कोणाला तरी दिले जात आहेत ठराविक लोकांना, आणि म्हणून या संदर्भामध्ये तरुणांनी विचार करावा अशी माझी विनंती आहे. लास्ट कुमार लास्ट. असं आहे की शिमगा साधारणपणे म्हैसूर नंतर आमच्या कोकणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे. शिमगा याचा अर्थ दुष्ट प्रवृत्ती, वाईट विचार, कलुषित विचार हे होमामध्ये अर्पण करायचे आणि एक चांगले विचार घेऊन समाजामध्ये वावरायचं, अशा प्रकारे होमाचा खऱ्या अर्थानं अर्थ आहे. जे वाईट आहे ते अग्नीला भक्षण करायचं आणि जे चांगलं आहे ते घेऊन पुढे जायचं. मला असं वाटतं की कोकणी माणसाला निश्चितपणे वाईट काय आणि चांगलं काय हे 100% कळतं. त्यामुळं येत्या शिमगोत्सवामध्ये, होळीच्या सणामध्ये, होमामध्ये जे जे म्हणून वाईट आहे ते स्वहा होईल आणि जे जे म्हणून चांगलं आहे ते समाजासमोर येईल, एवढंच मला माहिती आहे. में नहीं था, लेकिन शरद पवार की तरफ से जब एक पत्र लिखा गया महाराष्ट्र के सीएम और यूपी के सीएम को, चाय पार्टी से लेकर उनका जो स्थानीय निवास स्थान है गोविंदबाग में थाने पे दावत दी गई, उसके बाद कार्ड पे इनका नाम छपा गया. अब शरद पवार ने जिस तरह से मास्टर स्ट्रोक खेला है पत्र के जरिए, इसे किस तरह से राजनीति? मैं आदरणीय शरदचंद्र जी पवार साहब को सलाम करता हूं. मराठी में कहना है तो उनको मानाचा मुजरा करता हूं. पवार साहब ने गवर्नमेंट को ऐसा धोबी पछाड़ मारा कि उसका कोई जवाब नहीं है. पवार साहब की विद्या प्रतिष्ठान है और विद्या प्रतिष्ठान के प्रीमाइसेस में कार्यक्रम होने जा रहा है. वो कार्यक्रम गवर्नमेंट की तरफ से है और पवार साहब जैसे सीनियर नेता को और जो राज्यसभा सदस्य है उनका नाम जानबूझ के उनको अपमानित करने के लिए डाला नहीं गया. उनकी बेटी सुप्रियाताई का नाम डाला गया, उनके दूसरे एमपी अमोल कोलेजी का नाम वो निमंत्रण पत्रिका पे, इनविटेशन कार्ड पे डाला गया, लेकिन पवार साहब का नहीं. लेकिन जिन्होंने ये पवार साहब का अपमान करना सोचा है उनका पूरा नाक पवार साहब के एक लेटर ने कटवा दिया है, एक लेटर ने. और अगर तुम मेरा इनविटेशन कार्ड पे मेरा हक होते हुए मेरा नाम नहीं छपवाते, आ जाओ मेरे घर में चाय पानी के लिए आ जाओ. मैं खुद उसी ग्राउंड पे जो मेरी विद्या प्रतिष्ठान है, मेरी स्कूल है, मेरा प्रीमाइसेस है, वहां मैं आपका स्वागत करने के लिए तैयार हूं और स्वागत करने के लिए मैं खुश हूं, रेडी हूं, ये उत्सुक हूं. ये पवार साहब ने बता के अभी उनको पवार साहब का इन्विटेशन कार्ड पे नाम छपवाने के लिए राजी होना या तो मजबूर होना, ये पवार साहब के एक लेटर की जादू है. मैं पवार साहब को बार बार सलाम करता हूं और गवर्नमेंट की उन्होंने जो नाक कटवा दी वो पवार साहब का मैं धन्यवाद करता हूं. सीटों को लेकर जो है वो कई जगह पर दिक्कत शुरू है, कोकण से लेकर थाने तक जो है वो विवाद दिखाई दे रहा है. मैं बीजेपी को, एकनाथ शिंदे को और अजीत दादा को धन्यवाद देता हूं.
उनको उनके बारे में शुभकामना करता हूं वो कि वो आपस में ज्यादा से ज्यादा लड़े और तीनों अपनी अपनी ताकत से लड़े एक दूसरे के खिलाफ महायुति में। ऐसे में उनके बारे में उनको शुभेच्छा देता हूं। हिंदी खत्म हो गया। त्यांनी काय पत्र दिलं याच्याशी मला, मुख्यमंत्र्यांनी काय पत्र दिलं याच्याशी मला काही देणं घेणं नाही, परंतु पवार साहेबांना मात्र मी पुन्हा पुन्हा मानाचा मुजरा करतो, त्यांना सलाम करतो। ज्या पवार साहेबांना अपमानित करण्याकरता म्हणून त्यांचं जाणीवपूर्वक त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव टाकलं गेलं नाही। विद्या प्रतिष्ठान हे पवार साहेबांचं प्रतिष्ठान आहे, त्या प्रिमायसेसमध्ये सरकारी कार्यक्रम होतोय। पवार साहेब सिनियर मोस्ट लीडर आहेत, त्याचबरोबर ते राज्यसभेचे सदस्य आहेत आणि तरी देखील त्यांचा त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव न टाकून त्याचा अपमान करणं, त्यांना थोडीशी मानहानी करणं असा विचार या लोकांच्या डोक्यात आला। पण पवार साहेबांनी एकच पत्र दिलं की तुम्ही जरी मला बोलवलं नाही तरी मी तुमचं स्वागत करायला उत्सुक आहे, माझ्या घरी चहापानाला जेवायला या। ह्या एका पत्रानं सरकारची पुरती बेबरू केलेली आहे, सरकारचं नाक कापलं गेलेलं आहे आणि नाक कापल्यामुळेच त्यांना परत पवार साहेबांचं निमंत्रण पत्रिकेवर नाव टाकावं लागलं। आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथंच थांबण्याची वेळ झाली। पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।